तर ह्या ठिकाणी मुंबई गोवा महामार्ग पूर्णपणे ठप्प आहे. काय एकंदरीत परिस्थिती आहे, काय सांगा? मुंबई गोवा मार्गावर हातकंबा येथे 18 मेट्रिक टन LPGचा गॅस टँकर जो आहे त्या प्रायव्हेट कंपनीचा तो पलटीहून खाली पुलाच्या खाली पडलेला आहे. त्यामध्ये गॅस जो आहे लिकेज होत होता. तर MIDCची टीम, जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस दल यांनी योग्य रीतीने परिस्थिती हाताळून जी MIDCची रेस्क्यू टीम आहे त्यांनी तात्पुरता तो गॅस टँकरचं लिकेज ते बंद करण्यात आलेलं आहे. आणि ERV व्हेकल जी आहे रेस्क्यू ती येणार आहे. त्याच्यानंतर तो गॅस त्याच्यात ट्रान्सफर करण्यात येईल. तोपर्यंत जिल्हा पोलीस दलाने दोन्ही बाजूची ट्रॅफिक आम्ही डायव्हर्ट केलेली आहे. MIDC ची टीम सध्या घटनास्थळी उपस्थित आहे. जिल्ह्याचे कलेक्टरसुद्धा इथे उपस्थित होते आणि त्यांनी योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे. माननीय पालकमंत्र्यांना सुद्धा आम्ही माहिती दिलेली आहे. ते वेळोवेळी याची माहिती घेत आहेत. ERV व्हेकल येऊन ते पूर्णपणे गॅस ट्रान्सफर झाल्यानंतर मुंबई गोवा मार्गावरील वाहतूक जी आहे ती सुरळीत करण्यात येईल. साधारण किती तासानंतर ही वाहतूक सुरू होईल, काय ERV व्हेकल आलेली नाही आहे. त्याला 5 ते 6 घंटे साधारणतः लागतात. आल्यावरती रेस्क्यू टीम पूर्णपणे आढावा घेऊन त्यानंतरच ती गॅस टँकर पूर्ण खाली झाल्यानंतरच आम्ही ती वाहतूक सुरळीत सुरू करू. सर, असं एक समजतं की इथल्या रहिवाशांना आजूबाजूच्या स्थळावर हलवलं गेलं, गावातल्या लोकांना इथून हलवलं गेलेलं आहे. कारण गॅस टँकर जो आहे तो डेंजरस आहे. ब्लास्ट झाल्यानंतर गावकऱ्यांच्या जीवाला धोका असू शकतो. त्यामुळे त्यांना इथून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.